पण एका अटीवर. भैरवीजींनी माफी मागायची सावलीची. सारंग, सगळ्यांसमोर. सारंग सर, तुम्ही आता होकार दिलायत ना, मग मग माफी मागायची काय गरज आहे? ऐका ना, त्या दिवशी त्या हक्काने थोडं चिडल्या होत्या, बस इतकंच. थांब सावली, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असतो. माझ्या कंपनीमध्ये शेकडो लोक कामाला आहेत. त्यांना मी गुलामासारखं वागवलं तर ते योग्य ठरेल का? एखादी व्यक्ती आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आपण त्याचा फायदा घ्यायचा नसतो. ही हुकुमशाही ठरते. आणि कुठलीही व्यक्ती हुकुमशाही करत असेल तर त्या व्यक्तीला तिथेच थांबवायचं आणि जाणीव करून द्यायची. कळलं? सारंग, तुझ्या या बोलण्याने मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली. माझ्या वागण्यामुळे भावनेच्या भरात माझ्या लेकीला किती त्रास झाला असेल याचा विचार नाही केला मी. पण कसं आहे ना सारंग, आम्ही कलाकार मंडळी रे. आमच्या पॅशनच्या नादात आम्ही कधी कधी इतके वाहवत जातो की आपल्या वागण्याने कोणाला त्रास होत असेल याचा विचारही येत नाही मनात. मला कधी वाटलंही नव्हतं की माझ्या अशा वागण्यामुळे सावलीला त्रास झाला असेल. थँक्स सारंग, तू आज मला त्या गोष्टीची जाणीव करून दिलीस. थँक्स. सावली बाळा, मी जे काही आजवर तुझ्याशी चुकीचं वागली असेल ना, त्यासाठी आज तुझी भैरवी माई, तुझी माफी माई. काय करताय तुम्ही?